दादा, मग आता जो घोडेगाव पेठ जिल्हा परिषद गट आहे किंवा इतर गटातही तुमचं प्राबल्य आहे, कारण तुम्हाला मानणारे बरेच लोक आहेत. तर त्यामुळे आता काय झालं, जे लांडीवाडी तुमचं गाव आहे ते निर्णायक ठरतं घोडेगाव पेठ जिल्हा परिषद गटात. पण इथला एक उमेदवार आहे, इथं समोरच्या पार्टीने उमेदवार दिला आहे, त्यामुळे राष्ट्रवादीच्या मताधिक्यावर काही परिणाम होईल किंवा काही त्यांनी विरोधकांनी अशा पद्धतीने काही व्यूहरचना केली का? काय मत आहे तुमचं? खरं म्हणजे थोडाफार परिणाम होणारच आहे. गावातला उमेदवार आहे आणि गावातला उमेदवार असल्यामुळं थोडा परिणाम निश्चित होईल. परंतु हा उमेदवार मशालीच्या चिन्हावर उभा आहे. ते मी माझी नापसंती त्यांनी व्यक्त केली होती, किंवा तुम्ही दुसऱ्या कुठल्या तरी चिन्हावर उभे राहा किंवा अपक्ष राहा, परंतु मशाल, की ज्या मशालीनं मला उद्ध्वस्त केलं, माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं, मशाल म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं, मी त्या पक्षासाठी जीवाचं रान केलं, पक्ष वाढवला. आज लोक काही म्हणो, परंतु त्या पक्षानं मला इथली जागा जर देता येत नसेल तर तुम्ही पुण्यात जाऊन लढा, आणि माझी हकालपट्टी केली. त्या पक्षाचं काम करणं मला शक्य होणार नाही हे मी स्पष्ट सांगितलेलं आहे. ग्रामस्थांची बैठक झाली, सगळं ग्रामस्थ माझ्याकडे आले आणि असं आमचं ठरलं आहे. म्हटलं ठीक आहे, हरकत नाही, गावचा उमेदवार आहे, गावच्या उमेदवारानं शांततेनं प्रचार करा. मी ज्या चिन्हाचं काम करतो आहे त्या चिन्हाचा मी प्रचार करणार आहे, आणि शक्यतो आपलं एकमेकाचे वादविवाद होऊ नये अशाच प्रकारच्या अपेक्षा व्यक्त केली. याच्यामध्ये काही चुकीचं काही नाही आहे, आणि म्हणून मी तसंही गावामध्ये प्रचार अजून करत नाही. परंतु जसं वेळ पडेल, जशी पावलं पडतील तसं मला करावंच लागेल. माझा पक्षाचा उमेदवार आज माझी पुतणी आहे, आढळरावजीचं माहेर आहे, अशी मंगला फुले, तिला निवडून आणायचं आहे. ह्या मतदारसंघामध्ये एक यशस्वी सरपंचपदाची कारकीर्द केलेली महिला आहे. 3 वर्षाचं गाव, नारोडी गाव सांभाळलेलं आहे. गाव पूर्णपणे तिच्या पाठीशी उभं आहे. आमच्याकडं सुद्धा अर्ध्याच्या वर लोक तिच्या पाठीशी आहेत, जास्त लोक आहेत. किंवा दुसरे आमचे पंचायत समितीचे उमेदवार संजय पवळे आहे. त्याच्यामध्ये खराबी असं काही नाही आहे. म्हणजे गावचा उमेदवार आहे, मी कुणाला अडवत नाही, मी कुणाला आग्रह करत नाही, परंतु त्यांनीसुद्धा कुणाला आग्रह करू नये, कुणाला आडकाठी करू नये. जो तो त्याच्या मताप्रमाणे मतदान करेल. त्यामुळं ह्या गावातून चांगली परिस्थिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला राहील याची मला ग्वाही आहे. दादा, एकंदर समोरचे पहा, म्हणजे काही ठिकाणी मशाल आहे, काही ठिकाणी धनुष्यबाण आहे, किंवा तुतारे वाजवणारा माणूस आहे, किंवा मार्क्सवादी कम्युनिस्ट आदिवासी भागात काही आहे. तर नेमकं हे राजकारणाचा भाग म्हणून का केवळ वळसे पाटील आणि आढळराव पाटलांना घेरण्यासाठी यांनी व्यूहरचना केली असं वाटते का? खरं म्हणजे याच्या पाठीमागं काही स्वार्थी लोकांचा उद्देश आहे की आपल्याला काहीतरी मिळावं. मी तुम्हाला सांगितलं की एखादा शत्रू किंवा एखाद्या ग्रस्ताला तुम्ही हरू शकत नाही, त्यावेळेला काहीतरी षडयंत्र रचायची, त्याप्रमाणे अशा प्रकारची षडयंत्र रचली जातात. मला एक सांगा, शिवसेनेची ध्येय धोरणं काय? शिवसेना पक्ष आणि उबाठा पक्ष हे दोघं एकत्र येतात, युती करतात. हे एकनाथ शिंदेना तरी माहिती आहे का? माहिती असेल तर त्यांचं त्यांना विचारावं, त्यांचं त्यांना लक लावावं. परंतु अशा प्रकारच्या अनिष्ट गोष्टी करणं, त्याचबरोबर तुतारीबरोबर घेऊन प्रचार करणं, हे मला तरी संयुक्तिक वाटत नाही. याचा अर्थ एकटा पक्ष त्यांच्या ताकदीवर लढण्यासाठी असमर्थ आहे. म्हणून त्यांनी सगळ्यांना एकत्र केलं, करावेत. आम्हाला त्यांच्याबद्दल काही दोष द्यायचा नाही. त्यांनी त्यांच्या पद्धतीनं अजून 4 पक्ष घ्यावेत, काही अडचण नाहीत. अजून बाहेरचे पक्ष आणावेत, आपला घ्यावं, याला घ्यावं, त्याला घ्यावं, काही प्रॉब्लेम नाही. परंतु याचा अर्थ असा आहे की तुम्ही तुमच्या पद्धतीनं काम करा, आम्ही आमच्या पद्धतीनं काम करतो. परंतु ह्या ठिकाणी, ह्या तालुक्याचं, ह्या मतदारसंघाचं विकासाचं काम थांबवू नका. एखादा माणूस जर चुकीने निवडून आला, एखादा पंचायत समितीचा सदस्य किंवा जिल्हा परिषदेचा सदस्य निवडून आला, तर तो काय करणार आहे? जिल्ह्यामध्ये सत्ता येणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची, वर सरकार आहे महायुतीचं,
अशा वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडून आल्यानंतर निधी त्यांच्याच मताप्रमाणे दिला जाणार आहे. एखाद्या विरोधी पंचायत समिती सदस्य किंवा जिल्हा परिषद सदस्याला मतं देऊन आपण आपले नुकसान करून घेऊ अशी मतदारांची भावना झालेली मी पाहतो आहे. कारण लोकांना तर सवय लागली, माझ्या गावात मला पैसे पाहिजेत, फंड पाहिजेत. आज मला अभिमानानं सांगावं असं वाटतं, गेल्या 3 वर्षात लांडेवाडी गावामध्ये मी खासदार नसताना जवळजवळ 4.5 कोटी रुपयाची कामं केली. माझ्या ग्रामस्थांना माहिती आहे. कोणाला विचारा, ग्रामपंचायतचे उभे राहिलेले जे सदस्य आहेत किंवा आता सध्याचे आमचे सरपंच आहेत किंवा जे त्यांच्याबरोबर फिरणारे प्रचार करणारे लोक आहेत, त्यांना मला विचारायचं तुमची 4-5 कोटी रुपयाची कामं ह्या गेल्या 3-4 वर्षात झाली की नाही झाली. मग उद्या दुसरा माणूस जर तुम्ही निवडून दिला तर तो राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या विरोधातला माणूस जर असेल तर आपल्याला निधी मिळणार नाही, गावाचं नुकसान होईल. हे सगळ्या गावांना कळून चुकलेलं आहे.